नमस्कार. श्री रामतत्व जागरण ध्यान आपण आता करणार आहोत. श्री राम हा विषय जो आहे तो प्रत्येकाला, इथे असलेल्या प्रत्येकाला किंवा हे ध्यान जे कोणी ऐकत आहेत आत्ता त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे भावणारा हा विषय आहे. आपण जो विषय घेतलेला आहे त्याची साधारण पार्श्वभूमी काय आहे किंवा कुठल्या पद्धतीने हे ध्यान करायचं आहे हे थोडंसं सुरुवातीला सांगते आणि मग लगेचच आपण ध्यानाला सुरुवात करूया. श्री राम म्हटलं की जसं आपण आजच्याच घटनेचा संदर्भ घेऊया की एखाद्या गाभाऱ्यामध्ये एखाद्या मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होणं हा जेवढा महत्वाचा संकेत आहे किंवा ही जेवढी महत्वाची ऐतिहासिक घटना आहे असं ज्याला म्हणता येईल, त्याच प्रकारे अशीच प्राणप्रतिष्ठा आपण आता या ध्यानातून करणार आहोत. म्हणजे नेमकं काय करणार आहोत की मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आपण अनेकदा ऐकलंय, अनेकदा आपण इतिहासात वाचलंय किंवा काही ठिकाणी ऐकले असेल हे शब्द की आपण नेहमी म्हणतो की रामराज्याची संकल्पना सांगितली जाते. तर रामराज्याची संकल्पना अशी आहे की आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या समोर असणारे अनेक श्रोते आणि प्रेक्षक राममय आहेत, सांगणारी व्यक्ती राममय आहे आणि आजूबाजूचं प्रत्येक चराचरामध्ये राम असेल तेव्हा ते रामराज्य खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल असं म्हणायला हरकत नाही. मग इथे जे कोणी आता या ध्यानसत्राला उपस्थित आहेत त्यांच्यातल्या रामतत्वाला जसा माझा मनापासून नमस्कार आहे, तसंच या रामतत्वाचं जागरण किंवा या रामतत्वाची स्थापना आपल्याला आपल्या शरीरात मध्ये करायची आहे. मग आज मंदिरामध्ये स्थापना झाली असेल, आपण जसं म्हणतो की एक हृदयाचं सुद्धा मंदिर आहे आणि अशा प्रत्येक हृदयाच्या मंदिरामध्ये जर राम या तत्वाचं स्थापना या तत्वाची स्थापना झाली तर अशी एक नाही 140 कोटी मंदिरं उभी राहू शकतात आणि त्या 140 कोटी मंदिरांचं खरं रामराज्य प्रत्यक्षात येऊ शकतं. मग हे रामतत्वाची स्थापना आणि रामतत्वाचं जागरण म्हणजे नेमकं काय करायचं आहे. आपण एक सोपी पद्धत अवलंबणार आहोत. राम हे अग्निबीज आहे किंवा सूर्य तत्व, ज्याला आपण सूर्यवंशी असं सुद्धा म्हणतो. मग ते सूर्य तत्वाचं शरीरातलं महत्वाचं स्थान जे आहे ते म्हणजे आपले नेत्र, डोळे. हं? मग एक शुद्धिक्रिया येते आपल्या योगशास्त्रामध्ये, अनेक शुद्धिक्रिया येतात, त्यातली महत्वाची शुद्धिक्रिया येते त्राटक. या त्राटकाच्या माध्यमातून आपण नेत्रशुद्धी आणि त्या नेत्रातून आतपर्यंत नेणाऱ्या सगळ्या मार्गाची शुद्धी करणार आहोत आणि याच मार्गाच्या शुद्धीच्या प्रयत्नाने म्हणजे ह्या मार्ग शुद्धी करत असतानाच ते जे रामाचं स्वरूप आहे त्या स्वरूपामागचं जे तत्व आहे, त्याच्या मागचं जे सूर्य तत्व आहे ते आतपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रक्रिया अगदी सोपी आहे. सुरुवातीला मी आता फोटो दाखवेन, त्या फोटोवरती आपल्याला त्राटक करायचं आहे. त्राटक याचा अर्थ या फोटोतल्या या प्रतिमेतल्या आपण डोळ्यांवरती त्राटक करूया, सूर्याचं स्थान आहे म्हणून. या प्रतिमेतल्या डोळ्यांमध्ये आपल्याला एकटक बघायचं आहे. एकटक याचा अर्थ डोळ्याची पापणी न मिटता. आता साहजिक प्रश्न पडतो की समजा चुकून मिटली पापणी तर काही हरकत नाहीये, त्यांनी काही प्रचंड उलथापालथ होत नाही, काही प्रलय वगैरे तर अजिबात होणार नाही. चुकून डोळे मिटले तर सावकाश उघडा, एकदम डिस्टर्ब होऊ नका. सांगायचा मुद्दा एवढाच की चुकून डोळे मिटले तर जेवढ्या सहज शांतपणे ते उघडता येतील आणि परत तुम्ही ध्यान चालू ठेवू शकता. हे ध्यान एकदम सोपं आहे. असं करत करत गायडेड असेल म्हणजे सूचनात्मक ध्यान असेल, याच्यामध्ये सूचना दिल्या जातील, त्या ऐकून फक्त मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करताना शक्यतो तंद्रावस्था किंवा ट्रान्समध्ये न जाणार, आपण जाणार नाही याकडे लक्ष द्या आणि संपूर्ण मेडिटेशन पूर्ण कसं करता येईल हे आपण बघणार आहोत. हं? मग या नुसतं डोळ्यांवर ध्यान करायचंय का तर नाही. या डोळ्यांवरती त्राटक करत असताना आपल्या आतमध्ये कसली कसली शुद्धी अपेक्षित आहे याचा सुद्धा थोडासा विचार करायचा आहे एकीकडे. सुरुवातीला आपण एक छोटासा ध्यानासाठीचा संकल्प देखील करणार आहोत आणि मग तसं करत असताना कसली कसली शुद्धी मला अपेक्षित आहे हे आपण बघायचं आहे. प्रत्येकाचा विषय वेगळा असेल, प्रत्येकाला वेगळी शुद्धी असेल आणि आपल्याला कुठली शुद्धी अपेक्षित आहे हे निश्चितपणे आपल्याला माहिती असतं. त्याच्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. हे करत असताना आपण साधारण राम, त्याचं व्यक्तिचित्रण, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या दोन्हीचे काही महत्वाचे पैलू बघणार आहोत, ऐकणार आहोत आणि त्या अनुषंगाने अशा
तुम्हाला भावणाऱ्या तुमच्या या रामाचं स्वरूप, त्याच्या तत्वाचं आपल्या हार्ट चक्रावरती, हार्ट चक्र म्हणजे हृदय, हनुमानाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. हनुमान खूप अभिमानाने सांगतो की माझ्या हृदयामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतेचा वास आहे. तसं काहीतरी त्याने जशी हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये रामाची स्थापना फार पूर्वीच केली होती, तशी आपण आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये ही स्थापना आता करणार आहोत. डोळे मिटून घेऊया. मी फोटो शेअर करते, तो फक्त एकदा सगळ्यांना दिसतोय ना हे आधी बघा आणि मग डोळे मिटले तरी चालू शकेल. सगळ्यांना फोटो दिसत असेल आणि खूप सुंदर डोळे आहेत या प्रतिमेचे, त्यामुळे याहून सुंदर शुद्धीसाठी काहीच असू शकणार नाही. मी जेवढी मला झूम करता येईल तेवढी केली. आता अजून थोडी करते झूम. आपल्याला फक्त डोळेच बघायचे, त्यामुळे अलंकार दिसले नाहीत तरी हरकत नाही. सगळ्यांना फोटो दिसत असेल तर आपण ध्यानाला सुरुवात करूया. आता डोळे मिटून घ्यायचे आणि डोळे मिटून श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, फिजिकल अवेअरनेस, ब्रेथ अवेअरनेस. संपूर्ण ध्यानसत्र रेकॉर्डेड आहे, त्यामुळे कुठेही काहीही अडथळा आला अजिबातच चिंता करू नका, ते तुम्हाला पुन्हा करता येणार आहे. निशंक आणि निर्भय मनाने ध्यानाला सुरुवात करूया. आपलं काहीच चुकणार नाही आणि जर चुकलंच तर ती चूक सुद्धा राममय आहे यावर विश्वास ठेवून ध्यानाला सुरुवात करा. डोळे मिटून आजच्या ध्यानासाठीचा आपला संकल्प मनात ठेवायचा. तुमचा जो काही संकल्प असेल, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात रामतत्वाची स्थापना करायची, प्राणप्रतिष्ठा करायची, ही खूप मोठी जबाबदारी आहे. मग ह्या राम स्वरूपातलं मला काय बरं हवंय, या रामाचा कुठला असा गुण आहे, कुठली अशी गोष्ट आहे जी मला माझ्या आयुष्यात आणायची आहे, माझ्या वर्तनात, वागण्यात, माझ्या स्वभावात, याचा विचार करायचा. आपण स्वतःवरती काम करणार आहोत आज, त्यामुळे असं काय आहे जे मला रामाकडून शिकायचंय आणि नुसतं शिकायचं नाहीये, ते अंगीकारायचंय. 2024 या वर्षात ही एक गोष्ट मी माझ्यामध्ये नक्की नव्याने स्थापन करणार आहे. असा तुमचा जो काही संकल्प असेल तो करायचा. आणि हा संकल्प आपल्या श्वासाला सांगायचा. श्वासाला सांगायचा याचा अर्थ संकल्पाचं 3 वेळा उच्चारण आणि ते करत असताना संपूर्ण लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे. आता सावकाश डोळे उघडायचे. संकल्प सांगून झाला असेल तर अलगदपणे डोळे उघडायचे आणि समोर असणाऱ्या प्रतिमेकडे या डोळ्यांवरती त्राटक करायचे. समोर असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या अतिशय जिवंत
अशा डोळ्यांवरती त्राटक करायचंय. त्राटक याचा अर्थ या डोळ्यांकडे एकटक बघायचंय. जितकं सहज एकटक बघता येईल तितकं बघायचं. आणि ते बघत असताना त्या डोळ्यांमधलं रामतत्व, या डोळ्यांमधलं वात्सल्य, या डोळ्यांमधले जे काही भाव तुम्हाला जाणवत आहेत त्यांच्याशी स्वतःला जोडून घ्यायचंय. एकटक या डोळ्यांकडे बघायचंय आणि बघत असताना त्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न. शक्यतो डोळे मिटणार नाहीत याची जाणीव. आपण जसे जसे अधिक काळ एकटक बघत राहू, त्राटक करू, तसं तसं आजूबाजूची प्रतिमा विरळ होत जाईल, अस्पष्ट होईल याची जाणीव. या डोळ्यांच्या माध्यमातून अतिशय शुद्ध स्वरूपाने मी माझ्या अंतरंगाची शुद्धी करते आहे याची जाणीव. अग्नितत्वाचं अतिशय शुद्ध स्वरूप, परिपूर्ण अवतार, पूर्णावतार ज्याला म्हणतात, असं काहीतरी अग्नीचं सात्विक स्वरूप बघायचं असेल तर या डोळ्यांकडे एकटक बघायचंय आणि हेच अग्नितत्व माझी विशुद्धी करत आहे. माझ्या त्राटकाच्या माध्यमातून मी स्वतःची शुद्धी साधत आहे. यासाठी हे जे रामतत्व आहे हे आपल्याला मदत करतंय याची जाणीव. आणखी काही काळ आपण एकटक बघणार आहोत. आता एकटक बघत असताना आपला आपण विचार करायचा की माझ्यामधल्या कशा कशाची शुद्धी मला अपेक्षित आहे. काय काय बरं असं आहे ज्याचं दहन आवश्यक आहे. असं काय काय आहे जे माझ्या काया वाचा मन इंद्रिय या सगळ्यामधून बाहेर टाकून द्यायचं आहे मला. मग ते षड्रिपू असतील, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, याच्यातलं काही असेल, ईर्ष्या मत्सर असूया, असा कुठला विषय असेल, एखादी भीती असेल, फिअर, इन्सिक्युरिटी, असं तुम्हाला जे काही वाटतंय ज्याचं हरण, ज्याचं दहन करायचं आहे, या दहनासाठी या अग्निबीजाला आपण आवाहन करतोय त्राटकाच्या माध्यमातून. माझ्या आयुष्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत, माझ्या मनातले किंवा माझ्या मेंदूमधले असले कुठले विचार आहेत, माझ्या मनातल्या अशा कुठल्या भावना आहेत ज्या ह्या अग्नीमध्ये जळून जाव्यात.
ज्या ह्या अग्नीमध्ये विरून जाव्यात असं आपल्याला वाटतं, त्या सगळ्याचा मनात विचार करायचा आणि आणखी थोडाच वेळ आपण एकटक बघणार आहोत. कदाचित डोळ्यातनं पाणी येत असेल, डोळ्यावर थोडा ताण येतोय असं वाटत असेल, तर सावकाश अर्धवट मिटल्याप्रमाणे डोळे करून पुन्हा उघडू शकता. पाणी आलं तर येऊ द्या. प्रतिमा विरळ झाली, अस्पष्ट झाली तर खूपच छान. शेवटचे काही सेकंद एकटक बघायचंय आणि बघत असताना आपल्या आतमध्ये जे जे घडतंय त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. आता सावकाश डोळे मिटायचे आणि आत्ताच पाहिलेली प्रतिमा बंद डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न. त्राटक थांबवायचंय आणि अंतरत्राटक चालू करायचंय. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आणि आत्ताच ज्या नेत्रांकडे आपण एकटक बघत होतो तेच डोळे मिटून बघण्याचा प्रयत्न. डोळे मिटून रामतत्वाचं ध्यान आपण करतोय. आणि रामतत्वाची स्थापना करण्याआधी आपल्यामध्ये रामतत्व जागृत करण्यासाठी आपल्यामध्ये नकळतपणे असलेल्या रावण सदृश प्रवृत्ती, त्यांचं दहन आता आपण करणार आहोत. ध्यानाच्या दुसऱ्या टप्प्यावरती अंतरत्राटक करत असताना स्वतःमध्ये ज्या काही तामसी प्रकृती आहेत, तामसी गोष्टी आहेत, त्यांचा विचार करायचा. आणि माझ्यामधल्या अशा रावण सदृश सवयी, प्रवृत्ती, स्वभाव, माझं वागणं, काही कृती किंवा आजवरच्या आयुष्यात घडलेली अशी कुठलीही घटना, एखादी भावना, एखादा छोटासा सुद्धा चुकीचा विचार, जे जे आपल्या शरीरात कुठेतरी खोलवर रुजून बसलं असेल, अशा तमसाला ह्या अग्निबीजामध्ये दहन करायचं आहे. अशा तमसाला शरीराबाहेर टाकण्यासाठी त्याचं मानसिक दहन आपण करणार आहोत. जे त्राटक केलं, त्या त्राटकातून जी शक्ती, जी ऊर्जा आतमध्ये निर्माण झाली, त्या ऊर्जेचा एक धगधगता छोटासा का होईना अग्नी आहे. डोळे मिटून आपल्या
उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये साधारण नाभीच्या ठिकाणी या अग्नीची कल्पना करूया. एक अत्यंत शुद्ध, अत्यंत सत्वयुक्त असा अग्नी आपण आपल्या नाभीपाशी प्रज्वलित करत आहोत. आणि डोळे मिटून या त्राटकाच्या ऊर्जारूपी अग्नीची कल्पना करूया. त्राटकाचीच ऊर्जा जी आपण जमवली त्याला आता एका छोट्याशा अग्नीचं रूप द्यायचंय. आणि या अग्नीमध्ये या सगळ्या नको असणाऱ्या गोष्टींची आहुती द्यायची आहे. एका नव्या तत्वाची प्राणप्रतिष्ठा करायची. तर ती जागा आधी शुद्ध करायला हवी, सुशोभित करायला हवी. त्यासाठी आपल्यामधलं जे जे काही छोटं छोटं का होईना चुकीचं आहे असं आपल्याला वाटतं ते सगळं काढून टाकायचं. एक एक शब्द उच्चारू शकता आणि त्याची शाब्दिक अशी मानसिक आहुती देऊ शकता. उदाहरणार्थ दंभ, उदाहरणार्थ गर्व, उदाहरणार्थ अवगुण. नुसतं अवगुण म्हणू शकता. पटकन काही आठवत नसेल तर एखादा सामूहिक असा शब्द वापरू शकता. अनारोग्य, राग, चुकीचे विचार, चुकीचे आचार, मगाशी म्हटलं तसं फिअर, इन्सिक्युरिटी, जे जे आपल्याला वाटतंय ज्याचं दहन आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय त्याचं दहन ह्या अग्नीमध्ये करायचं. आणि जसं जसं हे दहन होईल आपल्या शरीरातल्या या नकोशा गोष्टींचं दहन होईल तसं तसं मगाच्या पेक्षा हलकं वाटतंय याची जाणीव आपल्या मनात कुठल्या विशिष्ट व्यक्तीबद्दल काही राग, आकस असं असेल तर त्याही क्लेशातून आत्ता बाहेर पडता येईल. तेही मनातून काढून टाकायचं. स्वतःच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला आपल्याला सामोरं जायचंय आणि त्यासाठी स्वतःमधल्या अशुद्धीला आपण बाहेर टाकून देतोय. प्रत्येकाच्या शरीरातलं अशुद्धीचं स्वरूप आणि नाव वेगळं असू शकेल. म्हणून आपण फक्त आपल्यावरती लक्ष देऊन हे ध्यान करतो आहोत. आणि आता ध्यानाच्या तिसऱ्या टप्प्यावरती शक्य तेवढी
अशुद्धी बाहेर टाकून आपण शुद्धी स्वतःला सात्विकतेकडे, शुद्धीकडे नेत आहोत याची जाणीव श्रीरामाचे 4 मुख्य विषय आपण आता बघणार आहोत. डोळे मिटून या प्रत्येक विषयाशी निगडित अशा रामाची स्थापना, प्राणप्रतिष्ठा आपण आता आपल्या हृदयामध्ये करणार आहोत. हळूहळू नाभीकडून लक्ष आपल्या छातीच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी किंवा छातीच्या मध्यभागी, अनाहत चक्राच्या ठिकाणी रामाचा पहिला महत्वाचा विषय धर्म. डोळे मिटून माझ्या या जन्मानुसार जी कृती, जे कर्म, जे कार्य करणं मी अपेक्षित आहे, माझी जी काही भूमिका आहे त्या भूमिकेनुसार, त्या भूमिकेचा जो धर्म पाळणं मी अपेक्षित आहे, त्या धर्माची स्थापना आता आपण आपल्या अनाहत चक्र म्हणजे छातीच्या साधारण मध्यभागी मागच्या बाजूला करण्याचा प्रयत्न करूया. धर्म रक्षति रक्षतिः. म्हणजे मी जर माझ्या धर्माचं पालन केलं, माझ्या कृतींमधून माझ्या ज्या काही ड्युटीज आहेत, जे काही मी करणं अपेक्षित आहे त्यानुसार जर मी वागत असेल, तर हीच माझी कर्म माझं रक्षण करतील. या न्यायाने त्या धर्माची प्राणप्रतिष्ठा आता डोळे मिटून अर्थ या दुसऱ्या विषयाकडे जाऊया. रामतत्वाचीच स्थापना करत असताना सोपा अर्थ घेऊया. अर्थ या शब्दाचा माझ्या अर्थार्जनामध्ये असणारा राम, किंवा मी अर्थार्जन करत असताना ते राममय आहे का, या अनुषंगाने इथून पुढे माझ्या आयुष्यातील अर्थ हा विषय सुद्धा राममय व्हावा, हा संकल्प आपण करूया. आणि या दुसऱ्या पुरुषार्थातील पूर्ण रामाचं चिंतन आणि स्मरण करत त्याचीही स्थापना करूया. काम अर्थात डिझायर, इच्छा, मानवी नातेसंबंध या सर्व आघाड्यांवरती मी हे रामतत्व कसं जपलं आहे, किंवा माझ्या प्रत्येक नात्यांमध्ये, त्या नात्यांमधल्या नातेसंबंधांमध्ये माझ्या प्रत्येक इच्छा या रामस्वरूप व्हाव्यात, असा संकल्प रामाने त्याच्या संपूर्ण आयुष्यात जशी सर्वसमावेशक नाती जोडली, मग ती प्राणी जगतातील असतील, पक्षी असतील, विविध समूह असतील, वानर समूह, शाबर समूह, मानवी समूह आहेत,
राजा आहे, देवलोक आहे, अशा अनेक स्तरांवरती सर्वांच्या सर्व कामना पूर्ण करणारा राम, याचं स्मरण. आणि चौथा, मुक्तीचा मार्ग, मुक्ती सांगणारा पुरुषार्थ. इथून पुढे माझ्या प्रत्येक साधनेमध्ये राम असावा. राम काज करिबे को आतुर. तसं माझं प्रत्येक कार्य, माझी प्रत्येक साधना, प्रत्येक ध्यान, माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मी जे जे करते आहे त्या सगळ्यामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा असावी, यासाठी या चौथ्या स्वरूपाचंही आपण आपल्या हृदयामध्ये स्मरण करूया. या 4 महत्वाच्या विषयांना एकत्रित बांधणारा असा राम, आणि या रामाची मी माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या अनाथ चक्रावरती प्राणप्रतिष्ठा स्थापना करत आहे, याची जाणीव. या छातीच्याच ठिकाणी आपल्या श्वसन यंत्रणेची जागा आहे, तिथे आपण ही स्थापना करतोय. इथून पुढे माझा प्रत्येक श्वास रामस्वरूप आहे, राममय आहे, याची जाणीव. जेव्हा जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा तेव्हा तो ह्या ठिकाणी पोहोचेल आणि ह्या 4ही महत्वाच्या विषयांचं, त्या श्वासाला या विषयांचा स्पर्श होईल, याची जाणीव. डोळे मिटून सहज रामाची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आणि संपूर्ण ध्यान साधना या रामालाच आपण अर्पण करणार आहोत. जो विषय घेतला तो राममय, आपला संकल्प सुद्धा राम आहे. त्यासाठी जे आपण ध्यान केलं, जी प्रक्रिया केली, ती सुद्धा रामस्वरूप आहे. करणारा जो आपण आहोत, करणारी जी मी आहे, ते सुद्धा, मी सुद्धा रामस्वरूप आहे. आणि म्हणून ही संपूर्ण साधना, हे संपूर्ण ध्यान याच रामाला मी अर्पण करत आहे. जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की आपलं ध्यान पूर्ण झालं आहे, तेव्हा आपण सावकाश डोळे उघडू शकतो. त्यासाठी दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे आणि दोन्ही डोळ्यांना ओप देऊन अलगदपणे डोळे उघडायचे. हरिओम.